राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आगामी महापौर आणि नगरसेवक कसा असावा या विषयावर निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा उपक्रम मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट डफरीन चौक सोलापूर येथे खुल्या गटाच्या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेमध्ये 100 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनीही सोलापूर विकासाच्या जडणघडणी विकासासाठी आपला नगरसेवक व महापौर कसा असावा या विषयाला अनुसरून लिखाण केलेले आहे। या उपक्रमामध्ये स्पर्धकांना एक वेगळा कौतुकास्पद अनुभव आला। शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी सोलापूर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार व स्मार्ट सिटी योजनेतून 832 कोटी रुपयांचे झालेले निकृष्ट कामे तसेच विस्कळीत पाणी पुरवठा याबाबत लोकांच्या मनातील काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असे त्यांनी सांगितले। सोलापूर शहरामध्ये आमच्या पाठीतर्फे आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीतर्फे निबंध स्पर्धा घेतल्या होत्या। स्पर्धेचं कारण असं होतं की सोलापूर महानगरपालिका ही आपली एक त्याला काय म्हणतो आपली इस्टेट आहे आपली, आणि ती इस्टेटीचं देखरेख नीट होत नाही असं मला वाटल्यामुळं मी म्हणलं की आगामी महापालिकेच्या निवडणुकाच्या होतील वेळेला लोकांच्या मधली भावना आपण जाणून घेऊ। कारण महापौर कसा असला पाहिजे, नगरसेवक कसा असला पाहिजे, महापालिकेचं कसं काम चाललं पाहिजे, महापालिकेमध्ये अडचणी काय आहेत, आणि आत्ता पण आपलं परिवहन किंवा तुम्ही आता स्मार्ट सिटीमध्ये जवळजवळ 832 कोटी रुपये खर्च केले, आणि फक्त एक आपलं सदनभवनचं तेवढं आपल्याला आणि तो याच्यासाठी तेवढा रोड दाखवला जातो। म्हणजे 832 कोटीमध्ये आम्ही स्मार्ट झालो का सोलापूरच्या, या अनुषंगाने आम्ही एक कमिटी निर्माण केली की यावेळी उपस्थितांमध्ये माजी महापौर नलिनी चंदेले, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, विद्यार्थी अध्यक्ष निशांत साळवे, युवती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण, दक्षिण विधानसभा अध्यक्ष नसरुद्दीन मुल्ला, बिलिंद गोरे, प्रवीण वाडे, सूर्यकांत शेरखाने, शक्ती कटकदौंड, रामप्रसाद शोगालोलू, सुनील इंगळे, प्रमोद भकल आदी उपस्थित होते। या स्पर्धेसाठी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अश्विन नागणे, तांबोळे, शंभू गावडे, जगन्नाथ पांढरे, स्नेहा व्यवहारे इत्यादी शिक्षकांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले।